बारीक चिरलेला 1 वाटी पालक घेतला आहे. त्यानंतर मसाले घातले आहे, जिरं घातलं आहे, ओवा घातलेला आहे, 1 चमचा आलं लसूण मिरचीचा ठेचा घालून मीठ घातलं आहे, बेसन घालून छान असं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताला तेल लावून याचे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत. आता एक आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, म्हणजेच पेस्ट बनवणार आहोत. कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि मिरची घालून एक छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता कढईमध्ये तेल, जिरं, हिंग पावडर, बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्यायचा. आलं लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे. मसाले जे अवेलेबल आहेत ते घालायचे आहेत. कांदा टोमॅटोची जी प्युरी आपण बनवून ठेवलेली होती ती सुद्धा घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आहे, मीठ घालायचे आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे मी चाळणीला तेल लावून ग्रीस केलं आहे. सगळे कोफ्ते यावर ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. यानंतर 1 चमचा मी मलाई घातली आहे, मिक्स करायचे आहे. कोफ्ते जे आपण बॉईल केले आहेत ते सुद्धा घालायचे आहेत. झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोफ्ता करी आपली पालकची तयार